नमस्कार. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. तपो विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तारणोपाय. हरिपाठाचा हा 5वा अभंग. याच्यामध्ये ज्ञानदेवांनी आपल्याला असे समजावून सांगितले आहे की योग, याग आणि विधी या उपायांनी, या साधनांनी आपल्याला आध्यात्मिक सिद्धी कधीच प्राप्त होत नाही. आध्यात्मिक सिद्धी किंवा आध्यात्मिकामध्ये प्रगती आपल्याला जर करायची असेल तर नामस्मरणाशिवाय, गुरुशिवाय आपल्याला पर्याय नाही. याच्यामध्ये पुढे सांगतात की आपल्याला जर आपण योग, याग, विधी यांच्या मागे आपण पळत राहिलो तर आपल्याला विनाकारण उपाधी आणि दंभ आपल्या पदरात पडतात. याशिवाय ज्ञानदेव असे म्हणतात की जसे भावाविना आपल्याला देव कळत नाही आणि निसंशयपणे आपल्याला जर श्रद्धा, भाव नसेल तर आपल्याला देव किंवा साधना किंवा आपली आत्मिक उन्नती आपल्याला कधीच प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे गुरुकृपा जर आपल्याला झाली नाही, आपण गुरु केला नाही किंवा गुरुची कृपा जर आपल्याला झाली नाही तर आपल्याला आत्मिक आपलं ज्ञान, आत्मानुभव हा कधी प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे जसे आपण तप करतो, जप करतो, त्यामध्ये आपल्याला दैवतांची प्राप्ती होते, देवाची प्राप्ती होते, आत्मिक समाधान लाभतं. तसं आपल्याला तपाशिवाय, जपाशिवाय ते प्राप्त होत नाही. म्हणजे सारासारप्रमाणे नामस्मरण केल्याशिवाय आपल्याला दैवाची आत्मिक उन्नती आपली होत नाही. त्याचप्रमाणे जर आपण आपले गुपित, आपल्या मनात जर काही चाललं आहे, काही सुख असेल, दुःख असेल, हे जर आपण दुसऱ्याला सांगितलं नाही, समोरच्या व्यक्तीला, आपल्या प्रिय व्यक्तीला जर सांगितलं नाही तर त्याला ते समजत नाही आणि त्यानुसार जर आपल्याला आपल्या दुःखाची किंवा आपल्यावर जे संकट असेल त्याच्यावर मात करण्याची तो जो उपाय तो व्यक्ती सांगणार आहे तो बरं कसा सांगू शकेल. त्याच्यामुळे आपल्याला हे मनातल्या गोष्टी त्याला सांगाव्याच लागणार. त्याचप्रमाणे या दृष्टांतामध्ये ज्ञानदेव सांगतात की जर एकाशिवाय दुसरे संभवत नाही, त्याचप्रमाणे साधूच्या संगतीशिवाय साधकाला तारणोपाय नाही. म्हणजे एखाद्या साधूंच्या, संतांच्या आपण त्यांच्या संगतीशिवाय किंवा त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आपले